नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तोदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 111. स्कंद तीर्थ महात्म्यवर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेयच. नर्मदा दक्षिणे कूले तीर्थे परमशोभनम स्कंदेने निर्मित पूर्वतपः कृत्वा सदारुणम. मुनिश्रेष्ठ मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर पुरी श्री स्कंदाने महातप करून निर्मिलेल्या परमसुंदर तीर्थात जावे. राजा युधिष्ठिराने सांगितले, ब्राह्मणश्रेष्ठ श्री स्कंदाच्या आजन्म चरित्र व तीर्थाच्या पुण्यविधीचे यथार्थ वर्णन करण्याची कृपा करावी. श्री मार्कंडेय दिले, युधिष्ठिर, पूर्वी देवादिदेव श्री शंकराने महातप केले. सर्व देवतांनी प्रार्थना केल्यावर त्यांनी भगवती पार्वतीशी विवाह केला. देवश्रेष्ठ देवताचा कोणी सेनापती नाही. इंद्रदेवासहित देवगण भयंकर दानवांनी पराजित होतात. ज्याप्रमाणे चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही आणि सूर्याशिवाय दिवस क्षणभरी शोभून दिसत नाही, त्याप्रमाणे नायका विना सेना शोभून दिसत नाही. भगवान श्री महादेव हे जाणून त्रैलोक्यात प्रसिद्ध कोणी सेनापती आमच्यावर कृपा करून द्यावा. देवाची प्रार्थना ऐकून श्री शंकरांनी उमादेवीची मनापासून कामभावाने स्मरण केले. त्या कामभावाने व्याप्त सर्वांग कामरूप जगद्गुरू श्री शंकराने दिव्य वर्षापर्यंत पार्वतीची अभिलाषा केली. तेव्हा देवराज इंद्राने श्री शंकराला अति कामसक्त जाणून देवाच्या संमतीने अग्निदेवाला तिथे पाठवले. अग्निदेवाने श्री शंकराला परम आनंदात असलेले पाहिले. तेव्हा ते हाहाकार करत उठून उभे राहिले. त्यानंतर क्रोधाने महादेवी पार्वती जे शापित वचन वदली ते मी तुम्हाला सांगतो. ऐका महाराज, प्रथम सर्व देवांनी पुत्र जन्मासाठी मला याचना केली होती, पण आता अग्नीला पावडून त्यांनी आमचे रतिसुख निष्फळ केले आहे. त्यामुळे सर्व देव निशंश पुत्रीण होतील. तेव्हा श्री शंकराने अग्निदेवाला सांगितले, तू माझे ओझ धारण कर. लोकात जसे होते तसे करण्यात तू योग्य आहेस. देवश्रेष्ठ देवकार्यात सिद्धीसाठी तुला तेज ग्रहण करायला हवे. त्रैलोक्यात कार्याकरता कोणीच समर्थ नाही. अग्निदेव म्हणाले, आपले तेज धारण करण्यास मला शक्ती आहे का? आपले हे तेज चराचरासहित सारे त्रैलोक्य भस्मसात करेल. श्री शंकर बदले, अग्निदेव, जर उदरस्थित बीजामुळे तुला त्रास झाला तर तू ते जल गंगाजलात सोड. असं सांगून ते उत्तम अमुक तेज अग्नीच्या मुखात टाकून भगवान श्रीशंकर अंतर्धान पावले. त्यानंतर जळत असलेले अग्निदेव गंगाजलात ते तेज टाकून स्वस्थानी गेले. नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगासुद्धा ते तेज सहन करू शकले नाही आणि ते तेज शर नावाच्या गवताच्या पेंडीत त्वरित टाकून जशी आली तशी ती निघून गेली. त्यात उत्पन्न झालेले बालक पाहून इंद्रासह सर्व देवांना तेव्हा दूध पाजण्यासाठी कृतिकाला पाठवले. हे बुद्धिमान, त्या सर्वांना जवळ आलेले पाहून स्कंद शरणमुखी झाले व ताणलेले असल्यामुळे 6 मुखाने तिचे स्तनपान करू लागले. राजेंद्र, श्री ब्रह्मदेवाने त्या बालकाचे जातकर्म आदी संपूर्ण संस्कार वेदोक्त विधीने केले. 6 मुख असल्यामुळे षडानन कृतिकाद्वारा पालन झाल्यामुळे कार्तिक कुमार असल्यामुळे कुमार गंगाच्या गर्भात निवास केल्यामुळे गंगागर्भ, अग्नीने धारण केल्यामुळे अग्निश नाव झाले. तसेच शर नावाच्या गवतातून जन्मलेल्या शरजन्मा हेही नाव झाले. अशा प्रकारे कुमार जन्मता पठन न करता वेदांचे अनेक शास्त्राचे आज जाणकार होते. त्यांनी महातप केले. हे भरतवंशोत्पन्न राजा, सर्व देवरण्यात नद्यांमध्ये पृथ्वी, समुद्र आदी जितकी तीर्थे आहेत त्या सर्व तीर्थात भ्रमण करत कुमार श्री नर्मदा तटावर आले. तिथे दक्षिण तटावर त्यांनी उग्र तप केले. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, विविध जपयोग मंत्राचा रात्रंदिवस जप, तसेच श्री शंकराचे ध्यान करत त्यांच्या शरीरातील धमन्या शुद्ध व संतप्त झाल्यात. 1000 वर्षे पूर्ण झाल्या भगवान श्री शंकर उमेसह तिथे येऊन वदले, हे प्रिय, मी तुला वर द्यायला आलो आहे. ही गौरी तुझी माता व मी तुझा पिता. त्रैलोक्यात दुर्लभ व तुला यथेष्ट वर माग. शरणाने सांगितले, श्री महादेव, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर उमादेवीसहित हे श्री शिवशंकर, मी हा वर मागतो की माता पिता सोडून अन्य कोणती माझी गती नसावी, अशी मला बुद्धी द्यावी. पुत्राच्या मुखद्वारा निघाले शुभवचन ऐकल्यावर तसेच व्हावे. अशा आशीर्वचनानंतर स्नेह व प्रेमाने आलिंगन देऊन त्याचे मस्तकावर घ्राण करून श्री शंकर कुमाराला वदले, प्रिय वसु, देवतांचा सदैव अक्षय अविकारी सेनापती होशील. शक्ती धारण करणाऱ्या तुला संग्रामात दिव्य रूप मयूर वाहनाच्या रूपात दिला आहे. तू सुरासूर आदीवर जय प्राप्त कर. असे सांगून भगवान श्री शंकर पार्थिव कैलास पर्वतावर गेले. भगवान श्री शंकर तिथून निघून गेल्यावर मयूरवाहन श्री स्कंदाने शंकराची स्थापना केली व ते देवांजवळ आले. त्यापासून ते स्थान स्कंदतीर्थ महात्म्य स्कंदतीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. हे तीर्थ सर्व पापहरण करणारे पुण्यप्रद व पृथ्वी दुर्लभ असे आहे.
हे राजा, या तीर्थात जो भक्तीने स्नान करून श्री शंकराची पूजा करतो, गंधफुले वाहून अभिषेक करतो, त्याला यज्ञाचे फल प्राप्त होते. जो त्या तीर्थात स्नान करून तिळमिश्रित जलाने पितृदेवांचे पूजन करतो, त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका. हे भरत वंशोत्पन्न राजा, विधियुक्त पिंडदानाने 12 वर्षापर्यंत निःशंश पितर तृप्त होतात. राजेंद्र, तिथे जे शुभ वा अशुभ कर्म केले जाते ते सर्व इहलोक व परलोकात अक्षय होते. ज्या शास्त्रानुसार तिथे देहत्याग करतो तो शिवधामात जातो. तिथे देवगंधर्वांनी पूजित होऊन एका कल्पापर्यंत निवास करून या भारतवंशात निर्मळ कुलात जन्म घेतो. या वेदांगाच्या तत्वावर जाणकार सर्व रोगांरहित होऊन पुत्रपौत्रांनी युक्त शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो. राजेंद्र, हा स्कंद तीर्थाचा महिमा मी तुम्हाला कथन केला. हे तीर्थ धन, यश, आयुष्य देणार आहे. सर्व दुःख विनाशक व उत्तम आहे. हा स्कंद पुराणातील रेवाखंडच्या पुरातील स्कंद तीर्थ महात्म्यवर नावाचा 111 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.